नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज टरबूजाचे ज्यूस बनवणार आहे. यासाठी टरबूज घेतलेला आहे, एकदम ताजा आणि फ्रेश घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचं थोडासा पिवळा कलर आलेला असलेलं टरबूज घ्यायचं, कारण ताजं आणि गोड असतं. तर याचे मी 2 भाग केलेले आहेत सुरुवातीला, आणि 2 भागामधला एक भाग बाजूला काढून घेतलेला आहे मी ज्यूस करण्यासाठी. तर अशा पद्धतीने फोडी बनवून घ्यायच्यात आणि मधला गर काढून घ्यायचा आहे. तर लाल गर सर्व काढून घेतलेला आहे मी. अशा पद्धतीनं फोडी बनवून घेणार आहे. तर फोडी बनवल्यामुळे एकदम बारीक होतं ज्यूस बनवत असताना. तर ज्यूसची तयारी करूच तर मी इथं सब्जा भिजत घालणार आहे. तर मी थोडंसं साधं पाणी टाकलेलं आहे, अर्धा चमचा घेतलेला आहे सब्जा. तर याला 5 मिनिट लागतात भिजायला. तर इथं फोडी तयार करून झालेल्या आहे, त्याच्यामधलं बी काढून घ्यायचे बाजूला. तर काट्या चमच्याने मी सर्व बी काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. तर पाण्याचा न वापर करता मी ज्यूस बनवणार आहे. तर सर्व फोडी याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात. तर बारीक फोडी मी थोडंसं बाजूला काढून ठेवणार आहे. तर वर ज्यूसवर थोडंसं टाकण्यासाठी एकदम छान आकर्षक दिसतं ज्यूस, म्हणून थोड्या बारीक फोडी बनवून घेणार आहे मी टरबूजाच्या. तर आता साहित्य टाकायचं, ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे, साखर टाकायची, अर्धा लिंबू घेतलेला आहे, रस टाकायचा आहे. तर न पाणी टाकता एकदम छान असं ज्यूस तयार झालेला आहे, बघू शकता. तर आता ह्याच्यामध्ये थोडासा सब्जा टाकायचा आहे, अर्धा चमचा टाकलेला आहे, आणि असं चमच्यानं हलवून घ्यायचे. यानंतर मी बारीक फोडी बनवलेल्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. तयार झालेला आहे ज्यूस. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.